संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा कोविड-19 अर्थातच कोरोना व्हायरस पुन्हा एकदा धुमाकूळ घालतोय। कारण आपल्याला माहिती आहे काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढलेला होता आणि भारतामध्ये देखील अक्षरशः लॉकडाऊन अनेक दिवस करण्यात आलेला होता। आणि सध्या आशियाई जे देश आहेत त्या देशांमधल्या अनेक भागांमध्ये कोरोनाचं प्रमाण हे वाढत आहे आणि त्यामुळे भारत सरकारची देखील सध्या जी चिंता आहे ती वाढलेली आहे। सध्या जर भारताचा विचार केला तर जवळपास 257 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते देशामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त रुग्णांची जी संख्या आहे ती केरळमध्ये आहे, ती आहे 69 आणि त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या आहे 44, तामिळनाडूमधले आहे 34। गेल्या 48 तासांमध्ये खरं तर मुंबईमध्ये KEM हॉस्पिटलमध्ये संशयास्पद 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत होत्या। मात्र रुग्णालय प्रशासनाकडून असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की त्यांना कोरोना झालेला नव्हता, इतर आजारांमुळे त्या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। तामिळनाडू पाठोपाठ कर्नाटकमध्ये 8 रुग्ण आहेत, त्याचबरोबर गुजरातमध्ये 6 आहेत, राजधानी दिल्लीमध्ये 3 रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत आणि हरियाणा, राजस्थान, सिक्कीम या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सध्या आढळलेला आहे। खरं तर चाचण्यांची संख्या कमी असतानाही रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाची असेल किंवा राज्य सरकारची असेल, केंद्र सरकारची असेल, चिंता जी आहे ती वाढलेली आहे असं म्हणता येईल। कारण येणारी म्हणजे बाहेरच्या देशातून येणारी जी विमानं आहेत ती अजूनही जशी यापूर्वी सुरू होती तशाच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू आहेत। त्यामुळे यापुढे रुग्णांची संख्या वाढेल की काय अशी एक चिंता आता खरं तर व्यक्त होते। कारण आशियाई देशांचा जर विचार केला तर थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण जे आहेत ते आढळत आहेत। मे महिन्यामध्ये फक्त एका सिंगापूर देशामध्ये म्हणजे सिंगापूरमध्ये जवळपास 14,000 रुग्ण जे आहेत ते आढळून आलेले आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून किंवा WHO कडून कुठलीही ॲडवायझरी जी आहे ती जारी करण्यात आलेली नाही, कुठलेही बंधनं अजूनपर्यंत तरी घालण्यात आलेली नाहीत। त्याचबरोबर नागरिकांनी किंवा भारतीयांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावं अशा ज्या सूचना आहेत त्या सध्या देण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाचं हेच आहे की गर्दीची जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं यापुढं टाळणं खरं तर गरजेचं आहे आणि खास करून लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील त्यांनी देखील काळजी घ्यावं असं डॉक्टर्स असतील किंवा रुग्णालय प्रशासन असेल त्यांच्याकडून सध्या सांगितलं जातं आहे। मात्र ही 257ची सध्याची आकडेवारी जी आहे त्या म्हणजे जे सगळे रुग्ण आहेत त्यामध्ये म्हणजे सिरियस रुग्ण असे कुठलेही नसल्याचं देखील त्या राज्यांनी किंवा त्या रुग्णालयांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मृत्यू जो झाला होता 2 जणांचा तो तर कोरोनामुळे झालेला नाही। त्यामुळं या महिन्याभरात जरी ही संख्या वाढत असली, कारण पहिल्या टप्प्यात ही 50च्या घरात संख्या होती, नंतर 100 पार झाली, 200 पार झाली आणि आता 257वर हा आकडा पोचलेला आहे। त्यामुळं ही रुग्णसंख्या जी आहे ती थोपवण्यात आता सरकारला यश येते का हे बघावं लागणार आहे। पण नागरिकांनी हीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे की गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं किंवा मास्क वापरणं, हात सॅनिटायझरनं धुणं। म्हणजे ज्या वेळेला कोरोना भारतात आलेला होता 4-5 वर्षांपूर्वी आणि जी परिस्थिती होती त्यावेळेला आपण नागरिकांनी जी काळजी घेतलेली होती तीच काळजी आता पुन्हा एकदा सगळ्या भारतीयांना घ्यावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।